परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणली आता काय नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योगच केला पाहिजे. म्हणले कुठला उद्योग करूया. बराच वेळ चौघाने विचारमंथन केलं. म्हणले एक काम करू, आपलं गाव जरा आत आहे, एस टी स्टँड बाहेर आहे, माणसं एस टीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत मग गावात येतात. मग रिक्षाचा व्यवसाय करू, जोरात चालेल. माणसं एस टीतनं उतरली की आपल्या रिक्षातनं गावात तुफान चालेल. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, नवी कोरी रिक्षा त्यांनी स्टँडवर लावली. रिक्षा एस टी स्टँडवर लावली आणि चौघातले 3 मागं बसले आणि 4था पुढं बसला. एस टी स्टँडवर आली, रिक्षा बघून हरकली, धावतच रिक्षाकडे गेली, वाकून बघितलं, रिक्षा फुल. चलो पैदल. 6 महिने झाले ह्यांचा व्यवसायच होईना. मग परत हे चौघं एकत्र बसले, म्हणले या व्यवसायात काही दम नाही, दुसरा कुठला तरी करूया. म्हणले कुठला करूया. बराच वेळ विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखाद्याची गाडी पंक्चर झाली तर आपल्या गावात पंक्चर काढायचं दुकान नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकू, जोरात व्यवसाय चालणार. परत चौघांनी पैसे काढले, गावात पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. प्रश्न कधी पडतात, कुतूहल असेल तर प्रश्न कधी पडतात, जिज्ञासा असेल तर